आणि आता टोलनाक्यासंदर्भातली बातमी आहे। ठाण्यातला खारेगाव टोलनाका राज्यातील बंद होणारा पहिला टोलनाका ठरलाय, कारण मध्यरात्रीपासून टोलनाका बंद झालाय। यावेळी वाहन चालकांनी जल्लोषामध्ये हा क्षण साजरा केला। मुंबई नाशिक महामार्गावरील रस्त्याची उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाल्यामुळे हा टोलनाका बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते। या आदेशाची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे, त्यामुळे वाहन चालकांची टोलच्या कटकटीतून सुटका होणार आहे। तसंच प्रवाशांचा रांगेमध्ये वाया वेळ जाणारा तो आता वाचणार आहे। मुंबई ते नाशिक प्रवास हा आता आणखीन सुकर झालाय, कारण मुंबई ते नाशिक या प्रवासादरम्यान जो खारेगावचा टोलनाकाचा सगळ्यात मोठा अडथळा होता तो आता दूर झालाय। खारेगावचा टोलनाका हा गेली 15 वर्ष या रोडवर होता, या महामार्गावर होता आणि तो आता बंद करण्यात आलेला आहे। काल रात्री त्याची मुदत संपली आहे। एकूण 697 कोटी रुपये या टोलमधून वसूल करण्यात आले होते आणि महाराष्ट्र सरकारचा नाही तर केंद्र सरकारचा महाराष्ट्रातला हा पहिला प्रोजेक्ट होता। या प्रोजेक्टमध्ये टोल आकारण्यात आला होता। त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये टोल ढाड सुरू झाली होती, पण आता हा पहिला प्रोजेक्ट जो आहे तोच आता बंद झालेला आहे। याच्यानंतर महाराष्ट्रात जे काही टोल सुरू आहेत सध्या त्यांची मुदत देखील संपल्यावर ते तात्काळ बंद करावे अशी मागणी सगळ्या प्रवाशांकडून करण्यात येते। कारण की आपल्याला माहिती आहे अनेक वेळा टोलची जी मुदत आहे ती संपल्यानंतर देखील टोल वसुली सुरू असते। मात्र खारेगावचा टोलनाका हा आता पहिला असेल कदाचित त्याची मुदत संपल्यानंतर आता तो बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच मुंबई ते नाशिक प्रवास हा आता आणखीन चांगला होईल, आणखीन जलद होईल, त्याचबरोबर तो किफायतशीर देखील होईल, कारण की जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत आणि ट्रॅफिकमध्ये देखील आता थांबावं लागणार नाही। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। दरम्यान येत्या 2 वर्षांमध्ये राज्यातले बहुतांश टोलनाके बंद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटलं। राज्यातले टोलनाके बंद करण्याची एक मोहीम उचलली। आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला टोलच्या संदर्भात नवं धोरण स्वीकारून जनतेला ज्याचा उपद्रव होणार नाही अशा पद्धतीने टोलची रचना करू, त्याची व्यवस्था करू असं म्हटलं होतं। जास्तीत जास्त टोलनाके बंद करण्यावर आमचा भर राहील हेही आम्ही सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातले असंख्य टोलनाके आम्ही बंद केले। जवळजवळ पहिल्या टप्प्यात आम्ही 59 टोलनाके बंद केले, त्यानंतरही काही टोलनाके बंद करत आणलेले आहेत आणि येत्या वर्ष 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातले बहुतांश टोलनाके बंद करावेत असा आमचा प्रयत्न राहील।